राज्यातील राजकारण पुन्हा एकदा जोरदार घडामोडींच्या वळणावर असल्याचा दावा करत सामना या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांची विकेट लवकरच पडणार असल्याचं भाकीत करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर काही नेते आणि मंत्री आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकले, तर काहींवर कार्यक्षमतेसोबतच विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांना बाजूला करून नाराज असलेले सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली जाईल असाही दावा करण्यात आलाय। 100 दिवसांच्या कार्यक्रमातही त्यांची समाधानकारक नसल्याचा दावा करण्यात आला आहे। सामन्यानं हिटलिस्टवर असलेल्या मंत्र्यांची नावं स्पष्टपणे दिली आहेत। यामध्ये माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम, नरहरी झिरवळ, नितेश राणे, जयकुमार गोरे, भरत गोगावले आणि दादा भुसे यांचा समावेश आहे। या मंत्र्यांविषयी झालेल्या वादग्रस्त घटनांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। सामना दैनिकांना असा दावाही केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक मोठा राजकीय धक्कातंत्र राबवण्याच्या तयारीत असून मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची मोठी शक्यता आहे। याच दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष करण्याची चर्चा आहे, तर सध्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते अशी देखील अटकळ वर्तवण्यात आली आहे।